नमस्कार, मी सुमित जैन. आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क पुणे. सोहम पवार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं श्री आरोग्यम कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतं आहे, काय काय त्यांचे प्रोडक्ट आहे. काय सांगाल, श्री आरोग्यम कशा पद्धतीने काम करतं आहे, काय काय प्रोडक्ट आपल्या या ठिकाणी आहेत? धन्यवाद. पहिले तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे श्री आरोग्यममध्ये. आम्ही ऑथेंटिक जे ओल्ड मेथड्स होत्या तर त्या मेथड्स आम्ही नवीन टेक्नॉलॉजीने पुन्हा इंट्रोड्यूस करत आहोत. सो ती जी मेथड आहे तर आपल्याला सर्वांना माहिती असेल की लहान बाळ जन्माला आल्यानंतर त्याला जवळपास 1.25 महिना मसाज केला जातो, तेलाचा मसाज. सो तेलाचा मसाज खूप इम्पॉर्टंट आहे ह्या सगळ्यामध्ये. हाच तेलाचा मसाज आपण कास्याच्या स्वरूपामध्ये, म्हणजे जे जुने आपले आजोबा वगैरे तुम्ही बघितले असताल तर त्यांच्याकडे रात्री झोपताना एक मसाज करून झोपण्याची पद्धत होती. तर तीच पद्धत आपण नवीन मशिनायझेशन करून आपल्या मशीनच्या स्वरूपामध्ये आपण इंट्रोड्यूस केलेली आहे. आपण 2018 पासून ह्या क्षेत्रामध्ये आहोत. आपण मॅन्युफॅक्चर ह्या सर्व गोष्टी करतो, त्याचबरोबर आपण एक्सपोर्टही करतो आहे. सो तुम्ही श्री आरोग्यम म्हणून जर आपला नेटवर सर्च केलं तर तुम्हाला जवळपास 14 ते 15 आमच्या शाखा आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र. तर तिथे तुम्हाला ह्या सर्व्हिसेस भेटू शकतील. त्याबरोबरच आपण एक्सपोर्ट वगैरेही करतो आहे. सो त्या पद्धतीनेही तुम्हाला जर काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही नक्की श्री आरोग्यमच्या वेबसाईटवरती कॉन्टॅक्ट करू शकता. बेसिकली ही जी मेथड आहे तर त्याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तळपायांना मसाज करणे, म्हणजे रात्री झोपताना जर आपण रोज तळपायांना मसाज करून झोपत असू तर ते आपल्याला नेक्स्ट डे रिफ्रेशिंगचा अनुभव देत असतं. त्याच्याबरोबर की कास्य, तुम्हाला माहिती असेल कास्य म्हणजे ब्रॉन्झ, की जे थर्ड मेडल किंवा थर्ड पदक म्हणून दिलं जातं. सो आपल्याला हे माहिती आहे की सोना किंवा चांदी जे आहेत हे आर्टिकल्स आहेत, त्यांना एक विशिष्ट किंमत आहे. पण कास्य का, म्हणजे किंवा ब्रॉन्झ का, तर त्या ब्रॉन्झमध्ये त्या प्रॉपर्टीज आहेत, त्या विशेष गुणधर्म आहेत जे बॉडीमधून टॉक्सिन्स काढून घेतात. दुसरा कोणताच असा धातू नाही आहे की ज्याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज आहेत, आणि म्हणूनच त्याला थर्ड मेडल किंवा थर्ड प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहे. थर्ड कॉस्टेस्ट मेटल म्हणून पण त्याला ओळखलं जातं. कास्याचं वर्णन असं सापडतं वेदांमध्ये की कास्यम बुद्धिवर्धकम. कास्याच्या भांड्यामध्ये आपण जर जेवलं तर बुद्धी 100 वर्षांपर्यंत शाबूत राहते. असे खूप सारे संदर्भ ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. आयुर्वेदामध्ये पादाभ्यंगाला एक विशेष महत्त्व आहे, आणि हेच महत्त्व पुन्हा आणून देण्याचं काम आम्ही श्री आरोग्यमच्या माध्यमातून करत आहोत. की जे जुन्या ऑथेंटिक पद्धती होत्या तर त्यांना आम्ही पुन्हा नव्याने घेऊन आलो आहोत तुमच्यासमोर. आमच्याकडे असेच खूप सारे प्रोडक्ट्स आहेत की जे आम्ही पुन्हा जे जुन्या पद्धतीने चालू होते, म्हणजे जसं की कापूर जाळणं असेल किंवा कास्याचा मसाज असेल, तेलाचा मसाज असेल किंवा तेलाचा वापर असेल, तर ह्या सर्व गोष्टी आम्ही पुन्हा नव्याने घेऊन येत आहोत. तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला श्री आरोग्यममध्ये खात्रीशीर भेटू